नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 या तारखेला वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, तर काही भागात गारपीटचा जोर देखील विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक राज्याचा किनारपट्टीचा परिसर, गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात पुढील 3 दिवसात अंशतः ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील। विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम इकडे हलका मध्यम पाऊस राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, कोलकाता, धनबाद या भागात जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोनापूर, शिरपूर, खेडगाव इकडे मध्यम हलका पाऊस राहील। बल्लापूर, कजवाली, चंद्रपूर, गुगस रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील। भाटाडी, भद्रावती, वणिकायर, वरोरा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे मोहोळ, सावली, राजोळी, सिंदेवाई, वलनी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चिरमुरा, नाटीचौक, धुनोरा, गडचिरोली जोरदार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली इकडे हलका मध्यम पाऊस राहील। गिरवाडा, पाराकोटलाई जोरदार स्वरूपात राहील। कापसी, पंचनुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनोरा, मुरमगाव, मालवेरा, कुरखेडा, बलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा गारपीट पावसाचा अंदाज या भागात राहील। देवरी, साक्रीटोळा, गोंदिया, गोरेगाव, लांजेलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तुमसर, तिराड, सांगझरीलाई गारपीटचा अंदाज आहे। उत्तर भागात गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासेवणी, बालाघाटलाई गारपीटचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। अंशतः ढगाळ स्थिती राहून हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। वर्दी, भंडारा, लखनी, साकोलीला हलका मध्यम राहील। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेलाई हलका मध्यम पाऊस राहील। नागपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पावसाची शक्यताही हिंगणा, पाचगाव, बोटीबोरी या भागात बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे तुळजापूर, बारवाडी तसेच हिंगणघाट, वडनेर, वाडकीपुणे इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसे आसपासच्या भागात हलका मध्यम पाऊस राहील। देवळी, कोल्हापूर, राळेगाव, दुर्ग, पिंपरीलाई गारपीटचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसामध्ये। तर यवतमाळ जिल्ह्याकडे राळेगाव, दुर्ग, पिंपरी, कल्लाम, जामोडा, यवतमाळ, नेर, लाडके, डारवा इकडे गारपीटचा अंदाज राहील। रुई, जवई, अरणी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि पांढरकवडा, पेंडारी, परवा, गोमूत्री, धनोरा, निमगुडा, अलिदाबाद या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, बडनेरा, अमरावती, चांदूर हलका मध्यम राहील आणि अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। मूर्तिजापूर आणि अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा, सालदारनीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे।
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे पावसाचा अंदाजा अकोट तेलरा पलसी मासराखेड तसेच अकोला बुरगाव मंजू अळंदा गुरगाव इकडे गारपीट पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाची शक्यता आहे। गेडा बुलढाणा केलवड चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबोरी या भागात बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा बीबी लोणार लोणी रिसोड बहापूर मेकर या भागात बघायला मिळणार आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड रिसोड बहापूर डोंगव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा वादळी वाऱ्याचा गारपीटचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागाव मौर्ले विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस राहील। नांदेड वगळा या जिल्ह्याकडे तमसा भोकर मुखेड हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता देखील राहील। मुखेड पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि अद्रापूर बसमतले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे नरशी मुखेड कवटा लोहा कंधार बोजव गंगाखेड पालम राणी सागो इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असून गारपीटची शक्यता देखील राहील। परभणी जरी बोरी जिंतूरला गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जळकोट मुखेड देगलूर रुद्र उदगीर मुरकी हणीगाव जकाल अरुंदा अचोला औरत शाहजनी हलसी भालकी बिदर या भागातही वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता देखील राहील। लातूर श्रंतपाल खिंतोट औसा भाडा कोंड मुरुड बोकडा रेणापूर बर्डापूर या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणी सावगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील। धारुकी जलम चौसाला कळममासा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवमध्ये कळममासा तारकेट बुमलाई गारपीटची शक्यता राहील। एडशीपेठ कामेगाव बेमली आणि तुळजापूर वैरवंग पाणेगाव बार्शीला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वडवणी तळेगाव आणि बीड करिकम भालगाव जांभळी गेवराई उमापूरला हलका मध्यम पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे जबरदस्त गारपीटचा अंदाज मंगळूर रामशिंगो छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच जालना तारगाव बदनापूर या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज राहील। दाभाडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड अनवा अजंठा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी परिसर हंसापूर अमरापूर गेवराई उमापूरला मध्यम हलका पाऊस राहील। धाकीपाल पैठण बेडकीन लिंबेजळगाव गंगापूरला हलका मध्यम राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी फुलंब्री विरामगाव पिशोर एलगुपा देवगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज नाही। नाशिक पालघर रायगड ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगरचा उत्तर परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाची शक्यता नाही। तर अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा अंदाजा अहमदनगर कुटगाव खंडाळा राळेगाव सुरेगाव जामखेड काढा आष्टी मिरजगाव या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता देखील राहील। बिटकीवाडी जळगाव कर्जत कुलधरणला हलका मध्यम पाऊस राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे करमळा खोंडेज सेल्सियस परंडा भिगवण केटुरगोंडोळ इंदापूर लुसुंबे बारामती बेमले टेंभुर्णी गारपीटचा अंदाज राहील। अकलूज माळशिरस वेल्हापूर करकम अंगार मोल पंढरपूर तसेच पिलवी भालवानी मौद बुद्रुक करडी मंगळवेढा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। आटपाडी चिंके घेरडी आणि लगतचा परिसर बघितला असता नागज कोची या भागातही गारपीटचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून नागज कोची दागलपूर बिलरजत जळकाटी किरंगी सांगली मालगाव दिसिंग या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। इचलकरंजी शिरळ मंगसोळी शिरगोपी कुडाची अतनी अडाली रायबा गिरकल देवणकाठी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे जैनवाडी बिद्री मुरगुड राधानगरी गारगोटी कापसी सांकेश्वरा मलदाटी तसेच अजरा नेसारी अड्डाला कडेगाव पटेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। कोल्हापूर जितबेल किनी कोडाली मलकापूर कुर्ले हलका पाऊस राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बीटा कानापूर कराड कडेगाव पुसेवली औंध तसेच निंदाल दहिवाडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। देवरा मोल दिक्सल खंडाळा इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि
रत्नागिरी जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। पश्चिमेकडे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। पावसाची शक्यता आहे। बेडशी, कानकुंबी, धामणे, बेळगाव, बाची, अंबोली, चांदगड, सावंतवाडी, कडेगाव, पटेगाव या भागात मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह सर्वसाधारण पुढील 3 दिवसांमध्ये अर्थात 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।